पुढे सरका, थोडं पुढे हो, थोडं पुढे हो. येस, तेवढं बस बस बस. ज्या ताई गेले होते त्या आलेत का आता? आलेत. ओके. कसं आहे, कसा आहे ग्लास? चांगला आहे. हरल्या की सगळ्यांना या ग्लास मध्ये तुम्ही चहा करून द्यायचो. ओके. जेवढी जण इथं बसलेले आहेत सगळ्यांना चहा पाहिजे तुमच्याकडून, त्याच्यामुळे अजिबात हरायचं नाही. लय सोपा गेम आहे राहून, लय सोपा गेम. अच्छा, सगळ्याजणी माहिती की मला सगळेजणी रेडी आहेत. ओके. माझ्या कानाचा प्रॉब्लेम झालाय वाटतं. घरी गेलं किंवा पोलीस स्टेशनला गेले की त्या माणसाला सांगतो 100 घे, पण कान अख्खा साफ करून दे व्यवस्थित. सगळेजणी 10वी पर्यंत शिकलेत का? 7वी? तुम्ही? ओके. पण मला तर सगळ्यात हुशार तुम्हीच वाटतंय. सगळ्यात हुशार तुम्हीच वाटतंय. हेड म्हणजे हेड म्हणजे डोकं, हेड म्हणजे डोकं, एवढं तर सगळ्यांनाच माहिती आहे. हेड, शोल्डर, नीज अँड टोज. नीज म्हणजे गुडघा, टोज म्हणजे पायाची बोट. सापडली तर हात लावायचा, नाही तर नाही लावला तरी चालेल, फक्त असं वाकायचं. हेड, शोल्डर, नीज अँड टोज असं मी कंटिन्यू म्हणत राहणार. त्यानुसार तुम्ही हेड, शोल्डर, नीज, टोज असे हात लावायचे. ज्यावेळी मी कप असं म्हणेन, अक्षरशः समोरच्या कपातला चहा समोरच्या बाईच्या तोंडावर पडला पाहिजे, इतक्या जोरात कप उचलायचा आहे आणि पुढच्या राऊंड मध्ये जायचंय. कसा आहे गेम? मला तर वाटतं जिंकणार बघा तुम्ही. गेम समजलाय सगळ्यांना? एकदा ट्रायल घ्यायचं. हा, पण आता काय कप उचलू नका, ट्रायल घ्या. हेड, हा दोन्ही हात, एका हाताने तुम्ही लगेच कप उचलता. शोल्डर, नीज, टोज. बघा, लय घाई झाली मॅडमला पैठणी घेऊन जायची, अशाने पैठणी नाही मिळणार तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. परत उभा राहा. अहो उभा राहा. अरे खडे राहो. ओके. जर कपला हात लावला, मी न सांगता सुद्धा जर कपला हात लावला तर तुम्ही आउट होणार. डायरेक्ट तिथे जाऊन बसवतो. तुमच्या समोरची जी लेडीज असेल, तुमच्या समोरची जी लेडीज असेल ती पुढच्या राऊंड मध्ये जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे कपला ज्यावेळेस मी कप असं म्हणेन त्या आणि त्याच वेळेस हात लावायचे. समजला गेम? कसा हरवायचं यांना? हरवा. लय त्रास देतात मला मागचपासून. तुम्हीच गाणं चुकीचं होतं तरी मला म्हणायचं 4 वेळा. मग एवढंच म्हणणार की बाहुबली तर सांगितलं होतं की तरी तुम्ही पाठवायला गेलं, असं कसं? या जर पुढच्या राऊंड मध्ये गेल्या तर पहिल्या नंबरची पैठणी सुद्धा ह्याच घेऊन जाणार. त्यामुळे तुम्ही बघा आता यांना कसं हरवायचं ते. सगळ्यांना गेम समजलाय? ऑडियन्स एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा सर्व फायनलिस्ट. हेड, शोल्डर, नीज, टोज. हेड, शोल्डर, नीज, टोज. हेड, शोल्डर, हेड, हेड, हेड. काहींचं हेड गुडघ्यात, काहींचं बोटात आणि काहींचं तर शोल्डर मध्ये गेलं होतं. अक्षरशः हेड हेडच्या जागी आलेला आहे. लय मोठी गणपती बाप्पाची कृपा झाली बरं काही. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हेड, परत एकदा शोल्डर मध्ये हेड जाता जाता वाचले. हेड, शोल्डर, हेड, शोल्डर, हेड, शोल्डर, हेड, शोल्डर, हेड, कप. अगं बया बया बया, लय डेंजर आहेत ना बया. ज्यांना ज्यांना कप भेटलेला आहे त्यांनी या साईडला यायचं, ज्यांना कप भेटलेला नाही त्यांनी या साईडला यायचं. मी म्हणलं होतं हे ताई जिंकणार बघा. यांनी लय भारी स्ट्रॅटेजी केली. माती टाकली होती वाटतं समोरच्या मावशींच्या डोळ्यात.
इकडे या ताई. जिंकलेल्या सर्वांसाठी आणि खेळलेल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. गेम थोडेसे अवघड आहे. निम्म्याला निम्मे डिस्क्वालिफाय होत आहे. गेम कोणीतरी हारणार कोणीतरी जिंकणार हे होतच राहणार आहे. हरकत नाही. प्रत्येकीने आता तुम्हाला सर्वांना कळले हरल्यानंतर नाव घ्यावं लागतं आणि जिंकल्यानंतर सुद्धा नाव घ्यायचं असतं. त्याच्यामुळे 1 नंबर ते 7 नंबर सर्वांनी नाव आधीच तयार करून ठेवायचे. आपल्याला कार्यक्रमाला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. ज्यांचं कुणाचं नाव पहिलं नाव आणि उखाण पुढे या थोडस. वा मस्त. टाळ्या वाजवत राहायच्या. या पुढे. चालतोय. बरं झाला आवाज थोडा कमी होता नाहीतर यमकाने जीव दिला असता अक्षरशः आता. आणि थोडं जवळ माईक घेऊन बोला म्हणजे आवाज सगळ्यांना जाईल. जेवढं काही तुम्ही नाव पाठ केलेलं आहे आधीपासून कालपासून परवापासून पाठ करून ठेवलं असेल इथं आल्यावर थोडं घडतंय हरकत नाही. पण जे काही येतंय ते थोडं मोठ्याने बोला म्हणजे सगळ्यांना कळेल. उरलेल्या बाय त्यांच्या पण काही लक्षात नसतील नौखाने तर त्या तुमचं नाव घेऊन त्याच पुढे नाव देतील. त्यामुळे मोठ्याने म्हणा सर्वांनी आणि माईक थोडं जवळ घ्या. साक्षी ऋषिकेश शेडगे. महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस. ऋषिकेशराव माझे वृंदावन मी त्यांची तुळस. परत नाव होतं बरं काय आणि एकदम युनिक नाव होतं. तसंच तुम्ही पण नाव घ्यायचं. तेच नाव नाही घ्यायचं. त्यांचे मिस्टर आणि तुमचे मिस्टर असं कसं होऊ शकतंय. वेगळे वेगळे मिस्टर पाहिजे दोन. तेच नाव नाही. 2 मिनिटं थांबा मग या तुम्ही. सपना राजू शेडगे. भैरवनाथाच्या मंदिराला सोन्याचा कळस. राजू माझे वृंदावन मी त्यांची तुळस. ओके. वृंदावनाचं नाव बदललेलं आहे या ठिकाणी. त्यांनी ईश्वरचं नाव घेते पत्नी यांना. ओके. टाळ्या वाजवत राहा. काही महिला लाजतात त्यामुळे माईक थोडा लांब पकडतायत. हरकत नाही. आपण त्यांना फोर्स करू शकत नाही की मोठ्यानेच नाव घ्या म्हणून. पण तुम्ही काही लाजलेले नाहीत आणि मस्त मोठे नाव. शेवटचं नाव आहे तुमचं. ओके. मोठ्याने घ्या मस्त नाव. माईक थोडा जवळ पकडा. चांदीच्या ताटात 56 गिरण्या. चिदंबरावांचं नाव घेते चांदीच्या ताटात 56 गिरण्या. चिदंबरावांचे नाव घेते ओम नमः शिवाय. जोरदार टाळ्या वाजवा सर्वांसाठी. ज्यांनी नाव घेतले त्यांच्यासाठी पण आणि ज्यांनी ग्लास घेतले त्यांच्यासाठी पण. जे तुमच्या हातात ग्लास आहेत एकात एक करून ठेवायचे ते एका साईडला. कचरा अजिबात करायचा नाहीये. सर्व महिलांना विनंती इथे यायचंय. ज्या 7 महिला शेवटच्या स्पर्धेत गेलेल्या आहेत ज्या 7 महिला शेवटच्या स्पर्धेत आहेत त्यांनी इथे यायचंय. शिवतेज मित्रमंडळ मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान बाळासाहेब सुतार प्रतिष्ठान कैलासवासी शैलेश कोळेकर युवा मंच आयोजित खेळ रंगला पैठणीचा शिवतेज मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम. या मंडळाच्या 7 फायनलिस्ट तयार झालेल्या आहेत. 8 फायनलिस्ट तयार झालेले आहेत. 8वी महिला कशी काय आली बरं पुढे ठेवलं होतं म्हणून 8 महिला आल्यात. हरकत नाही. परत एकदा यातल्या 3च काढायचे आपल्याला पुढे. पहिल्या 3 नंबर साठी तुमच्या मागे एक लाईन येत आहे मग त्या लाईनीकडे तोंड करा. थोडं पुढे जावा. हा बरोबर ओळखलं बघा मॅडमनी. तळ्यात मळ्याचा गेम आहे. तळ्यात मळ्याचा गेम आहे. आयोजक माझ्या आयोजकांना विनंती आहे माईक थोडासा छोटासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी इथपर्यंत जाऊ शकतो. तर जे आयोजक आहेत त्यांनी पुढे थांबायचं इकडे आणि ज्या महिला आऊट होतात त्यांना तुम्ही सांगायचंय की तुम्ही आऊट झालेला आहात म्हणून. ठीक आहे. आता जिथे तुम्ही उभे आहात ते आहे मळ आणि त्याच्या थोडस पुढे आहे तळ.
मळ्यात मोयला गेले इथंही मारू शकतो आपण खरं. नाही बारीक पेट्रोल टाकलेली कार्यकर्ते लगेच तिथं जाऊन बसायचं. एका पायाचा गेम अजिबात चालणार नाही. काय थोडासा गेम म्हणल्यानंतर थोडासा ट्विस्ट तर पाहिजे, थोडा हार्ड तर पाहिजे. थोडी नको हरकत नाही. ताई माघार घेतात गेम मधनं. पैठणी कॅन्सल करा यांची. उरलेल्या 7 जणांमध्ये खेळ रंगला पैठणीचा खेळायचा आपल्याला, नाही खेळायचा. बरं नाही, आता जिथे तुम्ही उभे आहात ते आहे मळण आणि तुमच्या समोर जे आहे ते आहे तळण. एकदा ट्रायल घ्यायची का आपण? चालते. मळत मळत हा पण ट्रायल बॉल होता. किती ट्रायल बॉलला 4 विकेट पडले तिथे. गेम सुरू झाल्यावर काय होणार आहे? गेम कळले? सुरू करायचा, सुरू करायचा. ओके, लोक कॉन्सन्ट्रेशन मध्ये बरं का सगळे जण, एकदम फोकस. जिंकायचं ते सगळ्यांना. तर हा मस्त, या काही इकडं. मस्त तुमचं नाव आणि उखाणा सांगायचंय. हा आणि सर्वांनी ज्यांना कोणाला हारायचे त्यांनी लक्षात ठेवा, दुकानात तयार ठेवा. टेन्शन घेऊ नका, आपण 2-3 जण नाव रोहित रावांनी काहीच सोडलं नाही असं म्हणायचं का तुम्हाला? एकदा जोरदार टाळ्या वाजवा मॅडम साठी, उरलेल्या सर्व महिलांसाठी. आता सध्या तुम्ही कुठे आहात तुम्हाला माहिती आहे का? कुठे आहात? माळुंग्यामध्ये आहात तुम्ही. माळुंग्यामध्ये अजून तुमच्या डोक्यात तळ तळ तेच चालू आहे. आता तुम्ही शिवतेज मूत्र मंडळाच्या आवारात आहात. फेर रंगला पैठणीचा कार्यक्रम खेळत आहात आणि तुम्ही आहात तळ्यात. ठीक आहे, अजिबात हायगाई चालणार नाही. आयोजक लक्ष द्यायचं. तुमच्या महिला मला लय घडवतात, आऊट झाले तरी आऊट देत नाहीत. असं चेहरा करतात जसं की काहीच झालेलं नाही. आणि मी तर नव्हतेच बाबा त्यात असं. पण असं आता अजिबात चालणार नाही. तळ्यात सावरलेत. आता आता सावरायला आवरायला संधी नाही. तळ्यात मळत लेट झालेत, थेट झालेत, कोण झालेत आऊट झालेत. कोण झालेत आऊट? आयोजक कोण आहे पुढं? कोण सांगते का नाही? एक आयोजक त्याने पुढे थांबायचंय. कोण थांबतं इथे? करण. करण ओके. करण दादा आऊट झाले की लगेच तुम्ही सांगा. महिला काय आऊट देत नाही बघा असं. आता सगळेजण आहात मळत, बरोबर? मळत तळत तळत या. मस्त पैकी एक नाव सांगा तुमचं आणि उखाणा घ्या. इकडे या, थोडस लवकर या ताई. 2 वेळा मग मस्त पैकी एक गाणं म्हणा. सुविचार, बोधकथा, गोष्टी, लावणी, गझल. नाव सांगा मग तुमचं. जोरदार टाळ्या वाजवा कविताजींसाठी. नंतर फायनल पर्यंत आलेले आहेत. तुम्ही थोडं लाईन जॉईन करा. अलीकडे या. तळत तळत मळत तळत. कोण लेट होते? कोण होते का लेट? कारण दादा तर काय सगळ्यांचेच वसिले येत वाटते. कारण दादा कुणालाच आवड देत नाही हा. मळत. आता आता तरी आऊट आहे का नाही? करण दादा कोण आहे? या मग असं स्वतःहून हार स्वीकारली पाहिजे. नाव सांगा आणि मस्त उखाणा घे. मग दुसरं काय गाणं म्हणणार आहेत का? मस्त गाणं म्हणा. रुसेला राधेला कृष्ण म्हणतो
क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा मॅडमसाठी. शेवटच्या पाच स्पर्धक राहिलेले आहेत आणि 5 स्पर्धकांमधून 3 स्पर्धक विनर होणार आहेत. उरलेल्या सर्व 5 महिलांसाठी चेअर करण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवत राहायला पाहिजेत. 5 मधले 2 मावशी तर काय पैठणी घेऊनच जाते वाटतं. घेऊनच जावा पैठणी. तर मावशी पैठणी न्यायची का नाही? तळत मळत काय करायचं? करण दादा कोण आउट आहे सांगा की मग. अहो कोण आउट आहे? मधल्या या मस्त मॅडम. हो नाव आणि उखाणा. पूजा चांदीच्या ताटात सोन्याच्या गिन्या किरणरावांचं नाव घेते मी पाडा यांची राणी. जोरदार टाळ्या वाजवा मॅडमसाठी. न अडखळता उखाणा घेतलाय. 2 ते 3 जणांनी न अडखळता उखाणा घेतलाय. बाकी सगळ्या जणी पाठांतर करून आल्या होत्या तरी पण जमलेल्या नाही न अडखळता उखाणा त्यांना. तळत मळत मळत तळत मळत 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 तळत तळत मळत तळत मळत तळत मळत मळत. खरं तर हा गेम खूप अवघड आहे. 2 पायांवरती उड्या मारणं हे सोपं नाहीये. साडी घालून हा गेम खेळणं खरंच खूप अवघड आहे. या सर्व महिलांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. इथे असलेल्या सर्व मुलांनाही माहिती असेल की 2 पायावर कंटिन्युअसली उड्या मारणं असा गेम आपण कुठला खेळला नाही. शक्यतो आपण क्रिकेट गेम खेळतो. क्रिकेट गेम मध्ये आपली बॅटिंग झाली की आऊट झालो की आपण किपरच्या मागे येऊन बसतो. पण इथं बसायला टाइम नाही त्यांना. गेम सुरू झाल्यापासून ते खेळतात. ते खूप मेहनतीचं काम आहे. त्याच्यामुळे विनर जे असणार आहेत ते 4 विनर असणार आहेत. आता मावशी सुट्टी नाही. लेट झाला की थेट चटईवर जाऊन बसायचे. 4 जणी आहेत. दमलेत का खूप सगळ्या जणी? थोडं लांब लांब थांबा. थोडं लांब लांब थांबा नाही तर मॅडम मारतील सगळ्यांना आपल्याला. अजून थोडं लांब व्हा. त्यांनी लांब लांब याच्यासाठी सांगितलं की शेजारच्यांकडे ते बघतात आणि शेजारच्यांचं बघून ते पण आउट होतील असं त्यांना वाटत. मी नाही बघत. अच्छा कोण घेत सपोर्ट तुमचा? डायरेक्ट आउट द्यायचं त्यांना. अजिबात हाय काय नाही. सपोर्ट बिपोर्ट अजिबात चालणार नाही इथं. आता मग बघा बिना सपोर्टच्या लय लेट जाताय तुम्ही. त्याच्यापेक्षा सपोर्टच बरा होता तुम्हाला. करण दादा क्या किया जाए? लेट वाले को थेट घरी. अजिबात एक चान्स फेर चान्स. तळत मळत तळत मळत मळत. हात टेकला का यांचा? नाही टेकला. मळत 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 तळत मळत. या आता खूप लेट झालाय. या नाव सांगा आणि मस्त पैकी एक उखाणा घ्या. सपोर्ट वरती पुढे गेल्यात असं म्हणतात त्यांना पण काहीतरी सांगा. वैशाली सुतार अंगात हळद प्राजक्ताचं अशा जोरदार टाळ्या वाजवा मॅडम साठी. खरं तर दम लागला त्यांना. थोडीशी एनर्जी